बरं, काल काय काय झालं होतं? एक एक पॉइंट सांगा. फर्स्ट पॉइंट काय होता काल? बेसिक पायथन ते एक रिव्हिजन झाली आपली. त्यानंतर डेटा टाइप्स झाले होते. डेटा टाइप्स. ओके. फर्स्ट होतं की व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स काय असतात? Variables are the containers where we store the value. करेक्ट. त्यामध्ये काय काय बघितलं होतं व्हेरिएबल्स मध्ये? Rules to write variables. Name Rules variable. बघितले होते. त्यानंतर ना एका व्हेरिएबल आपण मल्टिपल व्हॅल्यू असाइन करू शकतो. एका व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यूज असाइन करू शकतो का? No. नो. त्यानंतर सिंगल व्हॅल्यू आपण मल्टिपल व्हेरिएबल्सला असाइन करू शकतो. Yes. त्यानंतर बघितलं होतं डेटा टाइप्स. डेटा टाइप्स म्हणजे काय? करेक्ट. रोहित, डेटा टाइप्स म्हणजे काय? रोहित, Yes, sir. डेटा टाइप्स म्हणजे काय? Data type, integer, float, string. ओके. डेफिनेशन काय आहे डेटा टाइप्सची? No idea, sir. श्रावणी सुतार. श्रावणी सुतार. ठीक आहे. डेटा टाइपचे कोणतरी डेफिनेशन सांगा. प्रथमेश, सानिका. Which kind of data we are storing in that particular variable. करेक्ट. द टाइप ऑफ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॅन स्टोर. ठीक आहे. कोणकोणते डेटा टाइप्स आहेत बेसिकली? integer, character, varchar, float, double, tuple. लिस्ट, टपल, डिक्शनरी आणि सेट. त्यानंतर डेटा टाइप चेक करण्यासाठी कोणतं फंक्शन होतं? Type. Type. डेटा टाइप चेंज करण्यासाठी Typecasting function. त्यांचे नेम्स काय काय आहेत? String, integer, float. We just write the name of the data type we want to typecast, and in bracket we write that variable. येस, करेक्ट. त्यानंतर काय बघितलं होतं? इनबिल्ट फंक्शन. व्हॉट आर द एस्केप कॅरेक्टर्स? एस्केप कॅरेक्टर्स बघितले होते आपण काल. कोणते होते? स्लॅश यांचा यूज काय? नेक्स्ट लाईन साठी स्लॅश टी, टॅब और स्पेस. त्यानंतर काय बघितलं होतं? ओनली डबल स्लॅश, स्लॅश विथ सिंगल कोट आणि स्लॅश विथ डबल कोट. हे जर आपण स्ट्रिंग जर प्रोव्हाइड करणार असेल तर त्यावेळी यूज केलं जातं. त्यानंतर होते
ऑपरेटर्स. ऑपरेटर म्हणजे काय? करेक्ट. ऋतिका. ऋतिका. Yes, sir. ऑपरेटर्स म्हणजे काय? Operator is a specific symbol. And operands. ऑपरेंड्स म्हणजे काय ऋतिका? ऑपरेंड म्हणजे काय? ऑनलाईन सांगा कोणतरी. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आपल्याला. एक्झाम्पल सांगू. करेक्ट. प्लस काय झालं? ओके. 10 + 5 असं जर एक्सप्रेशन असेल तर 10 आणि 5 झाले ऑपरेंड्स आणि प्लस झालं आपलं ऑपरेटर. महेश यादव. Yes, sir. टाइप्स ऑफ ऑपरेटर सांगा. कोणकोणते टाइप्स होते? Arithmetic operators, त्याच्यामध्ये प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन comparison operator, अजून? ठीक आहे, पहिला अर्थमॅटिक मध्ये बोलू. तन्वी. सर डिव्हिजन आणि फ्लोर डिव्हिजन मध्ये काय डिफरन्स आहे? डिव्हिजन मध्ये आपल्याला व्हॅल्यू फ्लोट मध्ये देतं आणि फ्लोर डिव्हिजन मध्ये इंटिजर मध्ये व्हॅल्यू दिली जाते. फ्लोर डिव्हिजन मध्ये इंटिजर मध्ये. करेक्ट. त्यानंतर मॉड्युलस ऑपरेटरचा यूज. मॉड्युलस मध्ये सर आपल्याला रिमाइंडर मिळतो. ठीक आहे. करेक्ट. त्यानंतर चारुलता. Yes, sir. सिंगल इक्वल टू आणि डबल इक्वल टू मध्ये डिफरन्स काय? सर सिंगल इक्वल टू व्हॅल्यू असाइन करण्यासाठी यूज होतो आणि डबल इक्वल्स टू म्हणजे त्यात व्हॅल्यू ती स्टोअर केली. व्हॅल्यू स्टोर. हा. नाही, डबल इक्वल टू जर थोडंसं चुकले. कोण? येस ऋतुजा. डबल इक्वल टू आपण कंपॅरिझन साठी वापरतो टू शो वेदर Correct. टू व्हॅल्यूज आर इक्वल टू इच अदर. नॉर्मल दॅट इज अ असाइनमेंट ऑपरेटर यूज. येस, करेक्ट. सिंगल इक्वल टू असाइनमेंट साठी आणि डबल इक्वल टू कम्पेअर करण्यासाठी दोन व्हॅल्यू. ठीक आहे, एवढं कळाले सगळ्यांना? कोणाला काही डाऊट्स आहेत? जर कळालं असेल तर थंब रेज द्या एक. आपण नेक्स्ट पॉइंट कडे बघू. ठीक आहे, ऑपरेटर्स पर्यंत झाले होते. 7 ऑपरेटर्स होते आपल्याकडे. त्यानंतरचा पार्ट आहे कंडिशनल स्टेटमेंट्स.
कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे काय असतं? कंडिशनल स्टेटमेंट्स आर युज्ड टू मेक डिसिजन्स इन पायथन. They execute different blocks of code based on the condition. आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो जर तर ची लँग्वेज असते. जर हे झालं तर काय होईल? सेम तसंच हे कंडिशनल स्टेटमेंट असतात. त्याचे टाइप्स आहेत सिंपल मध्ये. फर्स्ट वन आहे सिंगल इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट काय असेल? जर स्टेटमेंट आपलं झालं. इफ एल्स म्हणजे जर आणि तर स्टेटमेंट. एकतर हे ट्रू असेल नाही तर फॉल्स असेल तर एल्स स्टेटमेंट प्रिंट होणार. त्यानंतर थर्ड टाइप आहे इफ एलिफ आणि एल्स स्टेटमेंट. मल्टिपल जर आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स असतील तर त्यावेळी कोणतं यूज करणार? इफ एलिफ स्टेटमेंट. त्यानंतर नेस्टेड इफ मध्ये इफ कंडिशन असेल तर, आणि हे आहे शॉर्ट हँड इफ टर्नरी ऑपरेटर. मीन्स हे सेमच आहे, फक्त सिंटॅक्स वेगळा आहे, लिहिण्याची पद्धत वेगळी. असे हे 5 मेनली टाइप्स आहेत. फर्स्ट आपण बघू सिंपल इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंटचा यूज काय? एक्झिक्यूट कोड ओनली इफ कंडिशन इज ट्रू. हा त्याचा सिंटॅक्स आहे. इफ इथे काय येणार आपली कंडिशन जे असेल ती, त्यानंतर कोलन, त्यानंतर एंटर प्रेस केलं डिरेक्टली ते इंडेंटेशन मीन्स स्पेस होईल आणि जे काय आपलं स्टेटमेंट जे प्रिंट करायचं असेल ते. याचं एक्झाम्पल बघा एक. एज नावाचं मी एक व्हेरिएबल क्रिएट केले, त्याला व्हॅल्यू काय असाइन केली? 18. आता बघा इफ यूज केलेला आहे. इफ एज इज ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 18, त्यानंतर कोलन, तर प्रिंट काय होणार? एलिजिबल फॉर वोटिंग. आता बघा इथे कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे? 18. आपली कंडिशन काय? एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18. ही कंडिशन सॅटिस्फाय होते? येस. तर काय प्रिंट होणार? एलिजिबल फॉर वोटिंग. झालं. आता सेकंड कोड बघा. इथे काय? एज इक्वल टू 8. 8 व्हॅल्यू कुठे येणार? इथे येणार. कंपॅरिझन होणार त्यांचं. ही कंडिशन ट्रू होते. सो प्रिंट काय व्हायला पाहिजे? आउटपुट काय येईल याचे? आउटपुट काय येणार या सेकंड कोडचं? No output. कारण की इथं आपण कोणती कंडिशनच पास केलेली नाही. ठीक आहे. इफ स्टेटमेंटचा यूज काय? फक्त कंडिशन असेल तर ते चेक करणार आणि जर ती कंडिशन ट्रू असेल तर आपण जो डेटा प्रोव्हाइड केलाय ते प्रिंट करणार. जर कंडिशन फॉल्स असेल तर काही प्रिंट होणार नाही. ओके. त्यानंतर हा एक कोड आहे. एज इक्वल टू हाय इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 देन प्रिंट इलिजिबल फॉर वोटिंग. तर आता यामध्ये काय प्रिंट होणार? एरर येणार. ठीक आहे. अजून कोण? याचा आउटपुट काय येईल? महेश? येस सर. काय येणार आउटपुट? एरर येणार सर. एरर येणार. काय एरर येणार? व्हेरिएबल पहिला आपण डिक्लेअर केलं हिल आणि खाली पास करतोय आपण स्ट्रिंग पहिला आपण असाइन केलंय आणि नंतर कंडिशन मध्ये आपण एज 18 पास करतोय. त्याचं व्हेरिएबल वेगळं, डेटा टाइप. करेक्ट. डिफरंट डेटा टाइप आहे. स्ट्रिंग दिलेले आहे आपण आणि कम्पेअर करायला इंटिजर व्हॅल्यूशी. सो ते टीचर कम्पेअर होणार नाही. इथे येणार एरर. नॉट सपोर्टेड बिटवीन इन्स्टन्स ऑफ स्ट्रिंग आणि इंट मध्ये. जर समजा मी आता इथं व्हॅल्यू पास केली 99 तर काय येणार? एलिजिबल फॉर वोटिंग. एरर येणार. सानिका का एरर का? व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये पास केली आहे. इथे पण सेम एररच येणार कारण की आपण स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू पास केलेली आहे. सो डिफरंट डेटा टाइप्स कम्पेअर होऊ शकत नाही.
इफ स्टेटमेंट काय आलं सगळ्यांना? त्यानंतर सेकंड आहे इफ आणि एल्स. इफ एल्स मध्ये बघा, एक्झिक्युट्स वन ब्लॉक इफ कंडिशन इज ट्रू अदरवाइज अनदर ब्लॉक. जर आपली कंडिशन ट्रू असेल तर इफ स्टेटमेंट मध्ये जे आपण पास केलेले आहे स्ट्रिंग और डेटा ते प्रिंट होणार. अदरवाइज जर ती फॉल होत असेल तर एल्स मधला जो डेटा असेल तो प्रिंट होणार. याचा सिंटॅक्स बघा, इफ असेल आपलं रेग्युलर, त्यानंतर आपली कंडिशन असेल ती, आणि ते जे प्रिंटिंग करायचं स्टेटमेंट आहे ते, आणि त्यानंतर एल्स लिहिणार आणि परत त्याचं स्टेटमेंट असेल ते. एक्झाम्पल बघा, इथे मी एक नम नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केलं, त्यामध्ये 5 डेटा स्टोअर केला. त्यानंतर कंडिशन बघा ही, इफ num modulus operator 2 equal to 0 then print even or else काय प्रिंट होणार? odd. या कंडिशनचा अर्थ कोण सांगणार मला? नंबर डिव्हिजिबल बाय 2 आणि रिमाइंडर 0 असेल तर इवन प्रिंट व्हायला पाहिजे, अदरवाइज ऑड. करेक्ट, ते बरोबर आहे. फक्त याचं काय होणार नेमकं? हे मी जेव्हा हायलाइट केलेला पार्ट आहे ना, त्याचा अर्थ पाहिजे मला. ज्या नंबरचं रिमाइंडर 0 येईल 2 ने डिवाइड करून, ते 0 असेल तर इवन प्रिंट होईल. ओके, इवन ऑड नंबर सगळ्यांना माहित आहेत, सम विषम संख्या. त्याची कंडिशन काय असते? जर इवन नंबरला 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर ऑलवेज काय तो 0. आणि जर ऑड नंबरला डिवाइड केलं 2 ने तर रिमाइंडर 1 येतो. या बेसिक आहे. तर मॉड्युलस ऑपरेटर आपल्याला काय देतो? पहिला हा पहिला पार्ट बघा हायलाइट केलेला, हा काय देतो? रिमाइंडर आपल्याला पास करतो. आणि त्यानंतर आपण काय केलं? कंपॅरिझन ऑपरेटर यूज केलं, डबल इक्वल टू साइन. जर इथं रिमाइंडर काय आला आहे तो जर 0 शी इक्वल असेल तर प्रिंट होणार इवन नंबर, नाही तर प्रिंट होणार ऑड. आता इथं काय प्रिंट होणार? याचा आउटपुट काय येईल? ऑड. ऑड नंबर येणार. ठीक आहे. त्यानंतर सेम कोड आहे, फक्त नंबर चेंज केलेला आहे. तर याचं काय येणार? इवन. इवन येणार. परत सेम कोड, फक्त इथं चेंज केलेला आहे डेटा इक्वल टू हाय. एरर आहे. इथं एरर येणार. जर मी इथे व्हॅल्यू पास केली तरी पण काय येणार? Error. एरर येणार. कळलं? इफ एल्स स्टेटमेंट हे दोन्ही क्लिअर आहेत? ठीक आहे. हे झाल्या फक्त एक कंडिशन चेक करण्यासाठी. जर मल्टिपल कंडिशन असतील तर त्यासाठी यूज केलं जातं इफ आणि एलिफ स्टेटमेंट. त्याचा सिंटॅक्स बघा, फर्स्ट इफ आलं, मॅन्डेटरी पहिला असतं, त्यात तिथे काय दिली? कंडिशन नंबर 1, मग त्याचं स्टेटमेंट काय असेल ते. परत एलिफ मध्ये काय ना, कंडिशन 2, आणि जे काय आपलं स्टेटमेंट असेल ते. आपण कितीही कंडिशन इथे अप्लाय करू शकतो, फक्त इथे एलिफ लिहायचं आणि तुमची कंडिशन, आणि लास्टला जर एल्स स्टेटमेंट पाहिजे असेल तर एल्स लिहायचं. जरी एल्स इथे लिहिले नाही तरी चालतं. ओके, तर एक सिंपल कोड आहे. इथे काय केलंय? मार्क्स नावाचा मी एक व्हेरिएबल केले, तिथे 75 व्हॅल्यू पास केली. फर्स्ट आहे इफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 90 तर प्रिंट काय होणार? ग्रेड ए. त्यानंतर एलिफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 70 प्रिंट काय होणार? ग्रेड बी. आणि जर ह्या दोन्ही पण फॉल्स झाल्या तर काय प्रिंट होणार आहे? ग्रेड सी. फर्स्टली आता हा आपला व्हेरिएबल आहे, तो या कंडिशन मध्ये येणार. या कंडिशन मध्ये ते चेक होणार, 75 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 90. ट्रू आहे हे? नाही. इथे ट्रू होणार नाही, हे फॉल्स झालं, मग हे प्रिंट होणार नाही. सो परत मग ते इथं आलं एलिफ मध्ये.
एलिफ मध्ये काय होणार, इथे चेक करणार ती कंडिशन 75 ग्रेटर दॅन इक्वल टू 70. ही ट्रू होत्या कंडिशन, True. येस सो मग प्रिंट काय होणार, ग्रेड Grade B. ग्रेड बी बी. जर ही पण कंडिशन फॉल्स झाली, सपोज आता इथे 55 व्हॅल्यू आहे, आता 55 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 70 नाही, नाही फॉल्स होणार. मग परत ती जाणार कुठे, एल्स स्टेटमेंट मध्ये. एल्स मध्ये कोणती कंडिशन नाही, काय नाही, सो काय प्रिंट होणार आपलं, ग्रेड सी सी. कळालं, एलिफ स्टेटमेंट कळाले. आपण किती पण एलिफ स्टेटमेंट इथे पास करू शकतो. जर मला इथं अजून एक पाहिजे असेल, एलिफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 50, तर आता काय प्रिंट व्हायला पाहिजे, इथे ग्रेटर दॅन इक्वल टू 50 आहे आणि इथे काय मी व्हॅल्यू दिली आहे 55. सो इथेपर्यंत कंडिशन फॉल्स होती ती. परत इथे येणार, इथे चेक करणार 55 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 50, सो काय प्रिंट होणार, ग्रेड सी. अशा Yes. तुम्ही मल्टिपल एलिफ स्टेटमेंट तुम्ही पास करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे नेस्टेड इफ. नेस्टेड इफ मीन्स सिंपल, इफ इनसाइड अनदर इफ. इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये अजून एक इफ स्टेटमेंट. फर्स्ट काय, इफ कंडिशन 1 एक्झिक्यूट इफ कंडिशन 1 इज ट्रू. जर ही ट्रू असेल तर ही चेक करणार तो. जर इथेच फॉल्स झाली तर तो स्टॉप होणार, कोड रन होणार. तर मी इथे काय केलेलं आहे, युजर ऍडमिन पास केलेला आहे युजर साठी. पासवर्ड नावाचं एक व्हेरिएबल केले, त्यामध्ये काय पास केले 1 2 3 4. हा पण काय स्ट्रिंग मध्ये फॉर्मॅट आहे. ओके, त्यानंतर इफ स्टेटमेंट घेतलं पहिला, इफ युजर नेम इक्वल टू ऍडमिन. म्हणजे ह्या व्हेरिएबल इथे घेतलेला आहे, या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू जर ऍडमिन असेल सेम, तर काय प्रिंट व्हायला पाहिजे, हे पास होणार पुढे. हे ट्रू झाली कंडिशन. इथे युजर नेम घेतलं मी, जे आपलं व्हेरिएबल होतं इक्वल टू ऍडमिन. हे दोन्ही सेम आहे, व्हेरिएबलचं नेम आणि इथं जे आपण पास केले ते दोन्ही डेटा सेम आहे, सो कंडिशन ट्रू होते. मग ती पुढे कंडिशन जाणार दुसऱ्या इफ मध्ये, मग इथे परत ते चेक करणार, इफ पासवर्ड इक्वल टू 1 2 3 4. परत पासवर्ड व्हेरिएबल चेक करणार, त्यामध्ये कोणता डेटा प्रेझेंट आहे 1 2 3 4. इथे पण काय 1 2 3 4, दोन्ही सेम आहे. सो जर या दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर काय प्रिंट होणार, लॉग इन सक्सेसफुल. झालं, सेम कोड आहे, फक्त मी एल्स स्टेटमेंट ऍड केलेलं आहे ते. ओके, इथे मी जरासा चेंज करतो. तर इथे युजर नेम नावाचं माझं व्हेरिएबल आहे, त्यामध्ये काय बघा ऍडमिन लास्टला डबल एन आहे. ठीक आहे, आणि पासवर्ड 1 2 3 4 एक्झॅक्ट आहे. फर्स्ट कोणते येणार कंडिशन, ही वाली येणार, इफ युजर नेम इक्वल टू ऍडमिन. हे दोन्ही सेम आहे नाही, मग False. याचा आउटपुट काय यायला पाहिजे आता, Condition 1 false. कंडिशन 1च का, कंडिशन 2 का नाही. Because first condition is false, so second condition ला जाणारच नाही. करेक्ट, पहिली कंडिशन फॉल्स आहे, सो त्याचं एल स्टेटमेंट प्रिंट होणार. मग या इफचं बघा इंडेंटेशन कुठे आहे, फर्स्ट इथे आहे, सो एल्स पार्ट कोणता आहे त्याचा, हा आहे. या फर्स्ट इफ साठी एल्स पार्ट कोणता आहे, हा वाला आहे. इंडेंटेशन वरून लक्षात घ्यायचं काय. ठीक आहे, सो काय येणार इथे, इथे गॅप बघा,
इफ नंतर करेक्ट खाली एल्स हे आहे ना, मग ह्या इफ स्टेटमेंट साठी त्याचं एल्स स्टेटमेंट झालं हे. आता आतल्या इफ स्टेटमेंट साठी बघा, हे त्यांचं झालं इफ स्टेटमेंट. ही लाईन बघा, इफ नंतर करेक्ट कोणते एल्स वाली, सो त्याचं एल्स स्टेटमेंट झालं हे. जर मी हे रन केलं आता, कोणती होती कंडिशन 1 हीच फॉल्स निघत होती. आता मी त्या ऍडमिन बरोबर केलं, आता दोन्ही सेम आहे, सो काय प्रिंट होणार, आता काय प्रिंट होणार, लॉग इन सक्सेसफुल. लॉग इन सक्सेसफुल. दोन्ही कडून बरोबर आहे. आता परत इथे मी व्हेरिएबल बदललो 1 2 3 4. आता बघा परत, आता इथं आलं इफ युजर नेम इक्वल टू ऍडमिन सेम आहे, सो हे ट्रू झाली. मग पुढे जाणार ते, पुढे चेक इफ पासवर्ड इक्वल टू 1 2 3 4. इथे काय येणार, कंडिशन आपली फॉल्स येणार. सो मग त्या इथे कंडिशन फॉल्स झाली, तो मग ह्याचा एल्स पार्ट आउटपुट म्हणून आपल्याला येणार. काय आलेलं आहे, कंडिशन 2 इज फॉल्स, कारण की कंडिशन आपली ट्रू आहे, सो काय येणार नाही. दुसरी कंडिशन आपली फॉल्स आहे, सो प्रिंट काय होणार, कंडिशन 2 इज फॉल्स. कळालं इथपर्यंत? ऑनलाईन स्टुडंट्स कोणाला काय डाऊट आहे आत्ताच बोला. ठीक आहे. आता एक क्वेश्चन, ह्यातले कीवर्ड्स कोणकोणते आहेत? हा कोड आहे ना, यामधले कीवर्डची नावं सांगा कोणकोणते आहेत. इफ एल्स प्रिंट इफ एल्स आणि प्रिंट. करेक्ट. आता सांगा आयडेंटिफायर कोणकोणते आहेत. Username, password. युजरनेम पासवर्ड. युजर नेम आणि पासवर्ड. पासवर्ड. हे काय आहेत, आपले व्हेरिएबल नेम पण आहेत आणि आणि आयडेंटिफायर्स पण आहेत. हे काय आपण डेटा पास केलाय, आपण स्वतःहून केलेला आहे. सो हा आपण डेटा दिलेला आहे, व्हॅल्यू त्याला पास केलेले आहेत व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी. सो हे आयडेंटिफायर्स होऊ शकत नाही. आयडेंटिफायर काय आले, युजर नेम पासवर्ड. ठीक आहे. हे शॉर्ट हँड इफ ही टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, फक्त सिंटॅक्स वेगळा आहे आणि लिहिण्याची पद्धत फक्त वेगळी आहे, बाकी काय नाही. हे जरी तुम्ही स्किप केलं तरी चालतं, फक्त एक लक्षात असू दे की याचा सिंटॅक्स कसा आहे. व्हॅल्यू इफ ट्रू, त्यानंतर परत इफ आपला कीवर्ड, त्यानंतर जी कंडिशन असेल ती, परत एल्स लिहायचा आणि व्हॅल्यू इफ फॉल्स. इथे बघा एज इक्वल टू 20 आहे आणि रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये रिझल्ट स्टोअर करणार आहे. सो ऍडल्ट ही काय झाली, या कंडिशनची ट्रू व्हॅल्यू झाली आणि आपली कंडिशन काय, एज इज ग्रेटर दॅन 18 ऑर नॉट. आणि एल्स मध्ये नंतर काय आलं, व्हॅल्यू इफ फॉल्स, त्यानंतर रिझल्ट. फक्त हे जास्त कन्फ्युजिंग होतं, असं कुठे पुढे जाऊन कोड येऊ शकतो. फक्त एक अंडरस्टँडिंग साठी हे लक्षात ठेवा. ओके, जरी तुम्ही सिंपल इफ एल्स ब्लॉक मध्ये लिहित असाल कोड तर चांगलंच आहे, समजायला पण सोपं जातं. त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स इन कंडिशनल स्टेटमेंट. लॉजिकल ऑपरेटर्स कोणकोणते होते आपले, सागर? लॉजिकल ऑपरेटर्स कोणकोणते आहेत? अँड और अँड, ऑर आणि एक होता नॉट. नॉट. ठीक आहे. इथे एक सिंपल क्वेश्चन बघा, एज नावाचं व्हेरिएबल आहे, त्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे, 20. त्यानंतर हॅज आय डी नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केले मी आणि त्यामध्ये कोणती व्हॅल्यू पास केल्या, ट्रू. त्यानंतर आपली सिंपल इफ कंडिशन, इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 अँड हॅज
ID. Then print entry allow, else print not allow. And मध्ये काय असतं, जर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर आपला रिझल्ट काय येणार आहे, ट्रू वाला. आता फर्स्ट कंडिशन काय, एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 आहे, 20 आहे. सो पहिली कंडिशन आपली काय झाली, पहिली कंडिशन ट्रू झाली. परत काय आलं, अँड येतो. आता दुसरी कंडिशन बघा, हॅज आयडी. हॅज आयडी मध्ये काय स्टोर आहे, ट्रू व्हॅल्यू स्टोर आहे. सो हे पण ट्रू आलं. सो मग हे दोन्ही पण अँड मध्ये कसं असतं, दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर कोणता रिझल्ट प्रिंट होणार, ट्रू. सांगतो 2 मिनिटं थांबा. इथे काय प्रिंट होणार, दोन्ही ट्रू आहेत. सो काय प्रिंट होणार, एंट्री अलाव. ओके, जर आता इथे मी फॉल्स लिहिलं असतं, फॉल्स झाले असते. इथे फॉल्स आहे म्हणल्यावर ही ट्रू आली पहिली. ओके, ट्रू आहे आणि इथं 18च्या अबोव. सो आता पहिली कंडिशन काय आपली, एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. ही ट्रू आहे, नाही. मग इथं काय ना, फॉल्स येणार. सेकंड कंडिशन काय, हॅज आयडी ट्रू. सो ती ट्रू आली. मग अँड मध्ये कसं असतं, फक्त दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर ट्रू प्रिंट होणार, बाकीचं कोणत्याही कंडिशन मध्ये सगळीकडे फॉल्स प्रिंट होणार. सो आता इथे फॉल्स एक कंडिशन आहे. सो काय प्रिंट होणार इथं, नॉट अलाउड. नॉट अलाउड. ठीक आहे. फक्त अँड मध्ये कसं असतं की दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. जर कोणती कंडिशन चुकली प्रिंट होणार. आणि ऑर मध्ये कसं असतं, दोन्ही पैकी एक ट्रू लागतं तर ट्रू वाला रिझल्ट प्रिंट होतो. तर मला सांगा इथे काय प्रिंट होणार, डे इक्वल टू काय केलं मी, संडे. जर डे इक्वल टू संडे असेल और डे इक्वल टू सॅटरडे असेल तर काय प्रिंट होणार, हॉलिडे. अदरवाईज काय प्रिंट होणार, वीक डेज. आता काय बघा, इथे डे मध्ये काय आहे, संडे. ही कंडिशन आहे, ही ट्रू झाली, ही चेक करणार नाही, ही फॉल्स असू दे नंतर ट्रू असू. एक कंडिशन ट्रू आली म्हणजे काय प्रिंट होणार, हॉलिडे. हॉलिडे. ठीक आहे, ते चेक करा. अजून एकदा प्रिंट करतो. काय होतं इथं, वीक डेज येत आहे का, एनी रिझन, काय रिझन आहे,
रिझन काय ऑनलाईन? महेश, श्रुतिका, अश्विनी, सागर, राहुल. राहुल कुठे आहेत आज? राहुल चौगुले बोला. वीकडेज काय येत आहे? ऑनलाईन बोला लवकर, काय चुकलं इथं? छोटीशी मिस्टेक आहे. ऋतुजा, ठीक आहे, आता आवाज येतोय? Yes, sir. येस सर. Yes, sir. ठीक आहे, हा कोड होता मगाचा आपला. डे इक्वल टू संडे इफ डे इक्वल टू संडे और डे इक्वल टू सॅटरडे. हे जर ट्रू असतील तर काय प्रिंट होणार? हॉलिडे. एल्स काय प्रिंट होणार? वीकडेज. तर इथं मी सेल रन केली तरी पण वीक डेज दाखवत आहे, असं का? काय चुकलंय यामध्ये? इफच्या कंडिशन मधलं संडे मध्ये एस हे मोठं आहे. करेक्ट. केस सेन्सिटिव्हिटी पार्ट बघितला होता. कॅपिटल एस आणि स्मॉल एस हे दोन्ही डिफरंट असतं. सो इथं काय पाहिजे? कॅपिटल एस. जर आता रन केला तरी पण काय आलं? वीक डेज येत आहे. आता काय चुकले? स्पेस. स्पेस. सो कम्पेअर करताना आणि डेटा प्रोव्हाइड करताना बरोबर बघून केस सेन्सिटिव्हिटी स्पेस वगैरे चेक करूनच डेटा द्यायचा. आता बरोबर होईल हॉलिडे. कळालं? अँड आणि ऑर कधी यूज होतं, कसं यूज होतं? अँड कधी होणार? दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर काय रिटर्न करणार? ट्रू स्टेटमेंट रिटर्न करणार जे असेल ते. आणि ऑर मध्ये कोणतंही एक जर ट्रू असेल तर ट्रू स्टेटमेंट येणार. ठीक आहे. त्यानंतर लास्ट पार्ट आहे मोस्ट आस्क्ड पायथन प्रोग्राम्स युजिंग कंडिशनल स्टेटमेंट्स. फर्स्ट कोणता आहे? इवन आणि ऑड नंबर्स. याची कंडिशन काय असते? इवन नंबर्स कसे मगाशी बघितलं होतं, रिमाइंडर जर 0 आली तर येणार इवन नंबर्स. रिमाइंडर 0 पेक्षा अदर दॅन काय असली तर ऑड नंबर्स. आणि 0 काय आहे नंबर? ना इवन आहे ना ऑड आहे. तरी पण ही जर कमेंट आउट केली आपण
ओके, फर्स्ट काय केलं, एक नंबर घेतला, त्यामध्ये इनपुट मी युजर इनपुट घेणार आहे, युजर करून डेटा प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आता हे इफ आहे, सो मी इथं कमेंट आउट केलेला आहे पार्ट थोडा. डिरेक्टली एलिफ नंबर मॉड्युलस ऑपरेटेड टू इक्वल टू 0. ही जर कंडिशन ट्रू असेल तर इवन नंबर. त्यानंतर परत एलिफला काय नॉट इक्वल टू 0 केलेला आहे मी डिरेक्टली. जर मॉड्युलस ऑपरेटर नॉट इक्वल टू 0 असेल तर येणार ऑड नंबर, नाहीतर एल्स एंटर व्हॅलिड इनपुट. ठीक आहे, इफ ठेवतो नंतर एंटर नंबर 90 केलं, मला इवन नंबर. परत इथं 0 प्रिंट केलं, काय ना आता मी 0 प्रोव्हाइड करत आहे तर काय तर 0 प्रिंट. 0 येणार. Suppose ओके, सेम कोड आहे, फक्त जागा चेंज केल्या थोडी. इफ मॉड्युलस ऑपरेटर इक्वल टू 0 इवन नंबर, नॉट इक्वल टू 0 देन ऑड नंबर, नंबर इक्वल टू असेल 0 तर काय ना 0. आता हा मी कोड रन करतो. आता इथे मी 0 पास केलं तर काय यायला पाहिजे, 0. ओके, सानिका 0 इंटर व्हॅलिड इनपुट येणार. काय ना 0. काय ना एंटर व्हॅलिड इनपुट. एंटर व्हॅलिड इनपुट. ओके महेश, Out of bounds, sir. काय ना ऋतुजा, Integer out of bounds. काय व्हॅल्यू इवन नंबर. हम्म. फर्स्ट इथे जाणार तर 0 इथं चेक करणार, 0 इक्वल टू 0 येणार. सो इथं काय येणार इवन नंबर 0. आता 0 ला तुम्ही मॉड्युलस कर, रिमाइंडर काय राहणार, ऑलवेज 0च राहणार. मग पहिलीच कंडिशन ट्रू होते ना, मग खाली तो चेकच करणार नाही. सो फर्स्ट कंडिशन मध्येच त्याला आउटपुट मिळालं, सो ते प्रिंट करणार. त्यासाठीच मगाशी काय चेंज केलं होतं, ते चुकीचं आहे. सो फर्स्टलाच मी काय दिलं होतं, नंबर इक्वल टू 0 तर प्रिंट काय होणार 0. जर मी आता परत रन केला कोड आणि आता 0 प्रिंट दिलं तर आता काय येणार 0. कारण की काय होतं इथं पहिला इथं यायला, त्यानंतर काय होणार प्रिंट नंबर पण येत आहे ना मग त्यात आउटपुट मध्ये. नाही, इथे एलिफ लिहिलेलं नाही ना मी. आता चेक करा 0 एंटर 0. कारण सिक्वेन्स कंडिशनचा इम्पॉर्टंट असतो. हे झालं इवन ऑड. सेकंड आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर 0. पॉझिटिव्ह नंबर आहे का निगेटिव्ह नंबर आहे का 0 नंबर आहे हे चेक करण्यासाठी काय यूज केलं जातं, आपले कंडिशनल स्टेटमेंट्स. सेम युजर इनपुट घेतला मी, नंबर इंटिजर दिलेला आहे, इनपुट एंटर अ नंबर. ही पहिला इथं कंडिशन चेक होणार, ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह, लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह आणि इक्वल टू 0 असेल तर 0 प्रिंट होणार. आता मी व्हॅल्यू कोणती पास केल्या, Float. आता काय यायला पाहिजे, पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार, पॉझिटिव्ह. Positive. आउटपुट काय Error. Positive. Error. Error येईल सर. फ्लोट व्हॅल्यू पास करतो. का असायला बरोबर आहे.
इथे काय दिले बघ, नंबर इक्वल टू इंटिजर Integer. आणि आपण पास काय करायला फ्लोट व्हॅल्यू Float. फ्लोट इन व्हॅल्यू लेटर फॉर इंटिजर व्हॅल्यू पास करायला पाहिजे ना, आपण इथे इंटिजर दिले. सो आता परत कोड रन करा, व्हॅल्यू हे काय आली पॉझिटिव्ह.